तर तुम्हाला पण अशी नवरात्रीची 9 दिवसाची 9 मिक्स भाजी बघायची तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, कंटिन्यू राहा। चला मंडळी, बघून घ्या नवरात्रीची 9 भाजी रेसिपी। नमस्कार मंडळी, मी आहे रोशनी वेटा आणि तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनी वेटा ब्लॉगमध्ये। तर चला मंडळी, आज तुम्हाला अशी एक रेसिपी आणली आहे, ज्यांचा उपवास असेल, नवरात्री एक टाइम जेवत नसतील त्यांच्यासाठी खास रेसिपी आहे। म्हणजे लसूण कांदा मसाला वगैरे असे खात नसेल ना, त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे। तर चला बघा कशी रेसिपी आहे। नवरात्रीची 9 भाजी मिक्स ही रेसिपी आहे, उपवासाची भाजी। तर चला कंटिन्यू राहा आणि बघा कशी नवरात्रीची 9 भाजी मिक्स बनवते। आणि तुम्ही पण बनवा, तुमचा उपवास असेल तर, एक टाइम कोण जेवत असेल त्यांच्यासाठी। तर चला बघा काय काय घेतले। तर मंडळी बघा, हे आहे ना आपल्याला वाटण करायचं, याच्यावर मिरची आणि टोमॅटो फक्त, दुसरं काय टाकायचं नाही आपल्याला। तिथं 9 भाज्या काय घेतल्यात बघा मी, इथं आहे टाकते एकदा, 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा प्रकारच्या मी 9 भाज्या घेतलेल्या आहेत बघा मंडळी। तर चला आता मी फक्त आपल्याला याच्यावर मिरची आणि टोमॅटोवर बनवायचे आहे। तर चला तुम्ही बघून घ्या आपला हा उपवासाची भाजी कशी बनवते मी। चला तर चला मंडळी, तुम्ही भाजी तर बघितलीच असेल मी काय काय घेतले। तर चला आता भाज्या कटिंग करून घेऊया, त्याच्यानंतर पुढची रेसिपी आपण करूया। चला तर चला मंडळी, सगळ्या भाज्या वगैरे कापून घेऊ, टावेल बांधले साडी माखेलमधून। तर चला या आपल्याला याचं वाटण करायचं आहे आणि सगळ्या भाज्या आपण कटिंग करून घेऊया बघा भाज्या आपल्या। चला बारीक भाजी कापायची आहेत आपल्याला। भेंडी कापून घेते पहिला। आमच्या लहानपणापासून आमची आई अशीच भाजी करते, 9 दिवस जेवते एक टाइम, पण लसूण कांदा वगैरे काय नाही खात, नुसती मिरची आणि टोमॅटोवर भाजी बनवते। तीच रेसिपी तुम्हाला मी आज दाखवते। आणि आज शनिवार देव पण आहे। पटापट भाज्या कापून घेते। तर चला भाज्या कटिंग करून झालं का मग तुम्हाला रेसिपी दाखवते आपल्या। पुन्हा व्हिडिओ चालू केला मी, बघा मला डांगर खूप आवडतं। डांगर खूप आवडतं मला, दिसते का तुम्हाला? मोठं मोठं ठेवते, याचा फेन होतो ना, मोठं मोठं ठेवते। कारिंदा बघा, मसाला हा उकळून खातात, ज्या 9 दिवस जेवत नाही ना, रताळी वगैरे कारिंदा हे खातात बघा। तर मंडळी बघा आपली भाजी कापून झालेली आहे आणि कशा प्रकारे भाजी कापली मी बारीक। आणि इथं आपल्याला याचं वाटण करायचं आहे आता फोडणीवर। तर चला पटापट भाजी धुवून घेते। आता भाजी धुवून झालेली आहे बघा, काय थोडीशी भाजी करावं ते बघा, हे बघा। आता हे वाटून करून घेऊया चला। तर अशा प्रकारे मंडळी बघा आपल्याला वाटण करायचं, फक्त याच्यावरच आपल्याला भाजी बनवायची आहे, दुसरं काहीच टाकायचं नाही आपल्याला। चला तर आता ठेवले आपण पातेला आणि याच्यामध्ये टाकूया तेल, हे बघा आता तेल टाकलंय। याच्यानंतर आपण टाकूया कढीपत्ता, बघा कढीपत्ता टाकला। तर आता हा वाटण केलेलं मंडळी हा टाकायचा आपल्याला बघा, मिरची टोमॅटो, मिरची आणि फक्त टोमॅटोवरच आपल्याला भाजी करायची आहे बघा। तर जरा सर होऊ द्या मिरची आणि टोमॅटो, नंतर आपल्या भाज्या टाकूया याच्यात। तर बघू शकता मंडळी कशी भाजी होईल। आपलं आता ही भाजी घेतली, आता आपल्याला टाकायची असते ती। आणि पुन्हा एकदा घाटा मारायचा आहे, घाटा मारून घ्यायचं आहे बघा।
त्याला पाणी करायचं, म्हणजे पाणी टाकायचं आहे भाजीत का भाताबरोबर खायला मस्त. भाताबरोबर चांगली लागते भाकरीपेक्षा, म्हणजे मी पहिल्यापासून भाताबरोबरच खाते. रस्सा मस्त लागतं असं पाण्यात त्याचा. हे बघा, नवरात्रीची 9 भाजी उपवासाची मिक्स बघा. काहीच टाकलं नाही त्याच्यात. जे कोणी 9 दिवस जेवत नाही त्यांनी नक्कीच करावी भाजी. 9 दिवस नाही, 9 दिवस एक टाईम जेवतात ना, त्याच्यासाठी खास भाजी आहे. आता आपण याच्यात पाणी टाकायचं आपल्याला. तर चला आता पाणी टाकते. तर मंडळी बघा, पाणी घेतलं मी एवढा. हे बघा. तर आता आपल्याला टाकायचं आहे मीठ याच्यामध्ये. एक चम्मच मीठ टाकलं आणि गॅस फास्ट ठेवले. आता होऊ द्या, झाल्यावर तुम्हाला दाखवेन मी. हे बघा किती पाणी टाकले, जास्त पण नाही टाकलं. तर चला उकळी आल्यावर तुम्हाला दाखवते मी. तर मंडळी बघा, मस्त अशी उकळी आलेली आहे भाजीला आपल्याला. हे बघा. तर आपण आता काय करायचं आहे माहिती आहे का, आपल्याला आता भाजी शिजायची आहे ना, तर आपल्याला असं झाकण देऊन 15 मिनिटं ठेवायचे आपल्याला. याच्यावर पाणी ठेवायचं आपल्याला. तर मी आता याच्यावर पाणी टाकते बघा. भाजी शिजायला खूप टाईम लागेल. आता 15 मिनिटानंतर तुम्हाला मी दाखवते भाजी झाल्यावर. चला. तर मंडळी आपली भाजी शिजते आणि माझ्या तोंडातनं सॉरी फक्त येते, नवरात्री 9 दिवस जेवत नाही त्यांच्यासाठी भाजी, सॉरी. तर 9 दिवस एक टाईम जेवते ना, त्यांच्यासाठी कडधान्य खाण्यापेक्षा ही भाजी त्यांना बेस्ट आहे. नवरात्रीची 9 भाजी मिक्स. तर आता शिजते. आता 10 मिनिटं झालेली आहेत. तर मी दाखवते परत. तर आपण झाकण देऊन ठेवलेलं होता, आता काढूया. हा बघा. आता पुन्हा आपण घाटा मारूया बघा भाजी. शिजली नाही अजून, कच्ची आहे. तर अजून होऊ द्या. तर झाल्यावर तुम्हाला दाखवते परत 5 मिनिटात. चला. तर भाजी शिजायला मंडळी खूप उशीर लागतो, कारण की शिजली भाजी. आता गॅस बारीक ठेवले. हे बघा. आपल्याला बघायचं आहे डांगर शिजले का. डांगर नाही, काढलेला आहे बघा, कच्चा आहे अजून बघा, म्हणजे अजून भाजी झालेली नाही आहे. चला पुन्हा झाकण देऊया आपण. तर मंडळी फायनली आपली भाजी झालेली आहे बघा. नवरात्रीची 9 भाजी मिक्स रेसिपी. बघा मस्त वाफ येते. तर हे बघा, पुन्हा दाखवते तुम्हाला बघा. तर चला आता गॅस बंद करूया. आता मी तुम्हाला भाताबरोबर खाऊन दाखवीन नंतरला. थोडासा काम आहे आता मस्त भाजी झाली बघा. चला, शांत झाली बघा. आता गॅस बंद केली ना. तर चला आता झाकण देऊन ठेवते, नंतरला जेवून घेईन मी. तर मंडळी आता नंतरला जेवण ना भाताबरोबर तुम्हाला दाखवीन. थोडंसं काम आहे मला. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला, नवरात्रीची 9 भाजी रेसिपी उपवासाची, तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला नंतरला भेटते तुम्हाला मी जेवताना. तर चला मंडळी आता भाजी जेवायला घेते. चला या तुम्ही पण जेवायला. चला या जेवायला. ही बघा भाजी आपली नवरात्रीची बघा, मस्त 9 भाजी मिक्स. तर मंडळी बघा आपली भाजी मस्त रेडी झाली. उपास सोडायला आहे बघा, भात घेतले मी. तर मला तुम्ही पण गरम आहे खूप. हे बघा या. हा गरम आहे. आमच्यात अशीच भाजी करतात नवरात्रीला. तर चला मंडळी, आजचा ब्लॉग आता इथंच संपवते. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, नवरात्रीच्या 9 भाज्यांची रेसिपी मिक्स. चला आवडलं तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. जेवते मी आणि कुंजाला आता आम्हाला जायचं आहे क्लासला.
चला बाय.